आता स्ट्राईकला आलेले सिद्धेश, स्ट्राईकला सिद्धेश पाहू काय करते संघासाठी. ओ आणि यांचा मागून त्रिफळा उडवलेला आहे अज्जू यांनी. सुंदर अशी गोलंदाजी अज्जू यांची आणि त्रिफळाची सिद्धेश. काही कळाला नाही, चेंडू वाढला खूप आणि सोडून द्यायच्या प्रयत्न ते बाद झालेले, ते म्हणजे सिद्धेश जाधव. सुंदर अशी गोलंदाजी अज्जू यांची. चला पुढील चेंडू अज्जू यांचा, तिसरा चेंडू, षटकातील तिसरा चेंडू अज्जू. आणि अडवला चेंडू आणि रन आउट. सँडी यांनी सुंदर कामगिरी केलेली आहे संघासाठी. एक बलाढ्य असा आपले रन आउट झाला, तो म्हणजे दुष्यंत पाटील. मोठा धक्का लागलेला आहे संघाला, स्वान स्पार्टन्सला. आता आलेले एक अजून एक सुंदर असा फलंदाज कृष्णा गावडे. हो काय करताय संघासाठी कृष्णा. धाव संख्या झालेले 1-2 गडी बाद, 1 धाव, 1 धाव. धाव संख्येत भर, धाव संख्या दिले 2. पुढील चेंडू अज्जू, 2 चेंडू बाकी आहेत. लिंबू मॅन विनोद आयरे. पण खरं जा म्हणजे जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. 1981 त्यांचा जन्म आणि 1987 पासून त्यांनी खेळ चालू केलेला आहे. तो आज 2023 पर्यंत जो उभारलेला आहे त्यांचा हा खेळ विनोद आयरे यांचा. सुंदर अशी गोलंदाजी विनोद आयरे यांची. हो कळत नाही खरंच खूप प्रॅक्टिस केली या चेंडूला, त्यांनी खूप प्रॅक्टिस केली. 2 चेंडू शिल्लक, 4. हो खरंच सुंदर सुंदर विनोद आयरे. शेवटचा चेंडू या षटकातील. ओ आणि थांबा जरा, कोणी गडबड करू नका, पंचांचा निर्णय अंतिम राहील, कोणी गडबड करू नका. आणि कृष्णा हे रनआउट झालेत 2 षटकात. जरा थांबवायचंय 1 सेकंद, 1 सेकंद जरा थांबवायचंय पंचाने. झालं. 2 षटकात 4 गडी बाद 4 धावा, 2 षटकात 4 गडी बाद 4 धावा. आणि आता जे गोलंदाज ज्या असे नावाजलेले असे अक्षयजी गुरव रॅपिड एक्स लाडू बांधतायत. हो 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 रव्याचा की मैद्याचा, रव्याचा की मैद्याचा आणि टाकतायत. आणि रव्याचा पहिला चेंडू. ओ सुंदर अशी गोलंदाजी. खरंच नील याला काही कळत नाहीये. अक्षय गुरव यांची सुंदर अशी गोलंदाजी संघासाठी. खरंच पण असं वाटलं होतं की विनोद आयरे यांची टीम त्याला या वर्षी काय करेल की नाही, पण खरंच पहिल्याच सामन्यात दाखवतायत की आम्ही आहोत आणि आम्ही आहोतच.
अक्षय गुरव यांनी त्रिफळा चित केलंय. नील यांना 5वा गडी बाद झालेला आहे. स्वान स्पार्टन्स हे खूपच गडबडीमध्ये आहेत. धाव संख्या झाले 4 आणि गडी झाले बाद 5. पुढील चेंडू अक्षय गुरव 150च्या स्पीडने टाकलेला चेंडू धाव संख्येत भर. धाव संख्या झाले 5. हो आणि सुंदर क्षेत्ररक्षण. 1 मिनिट 1 सेकंद जरा 1 मिनिट. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 1 मिनिट 1 मिनिट 1 मिनिट जरा 1. दोन चेंडू शिल्लक आहेत. एक नो टाकलात ना. हा 2 चेंडू बाकी आहेत. धाव संख्या झाली 5. एक धाव. धाव संख्येत भर. धाव संख्या झाली 6. शेवटचा चेंडू शिल्लक 3ऱ्या षटकातील. हो सुंदर अशी गोलंदाजी अक्षय गुरव गणेश बागचा राजा असे नाव आलेले असे गोलंदाज अक्षयजी गुरव. 3 षटकात 5 गडी बाद 6 धावा. 3 षटकात 5 गडी बाद 6 धावा. स्वान स्पार्टन्स यांचं सुरुवात एकदम हलकी अशी झालेली आहे. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतायत. रॉयल्स 500 शेवटचा षटक घेऊन येत सुजल. सुजल एक धाव. संघासाठी स्वप्नील धाव संख्येत भर करण्याची ट्राय करतायत. बघू काय करतायत. संघासाठी धाव संख्येत भर. धाव झाले 7. ओ सुजल सुंदर अशी गोलंदाजी आणि बाद झालेले. त्रिफळाची झालेले स्वप्नील. 6 गडी बाद झालेले आहेत. शेवटचा विकेट आलेले सिद्धेश. सिद्ध आणि हा आउट. ऑल आउट. स्वान पाटन्स 4 षटकात सर्व बाद 9 धावा. 4 षटकात सर्व बाद 9 धावा. विनोद आयरे खरंच नंबर 7 विनोद आयरे लिंबू घेऊन आलेले आहे संघासाठी. यानंतर होणारा सामना स्वान सरन्स आणि स्वान लेजंड्स. स्वान सरन्स आणि स्वान लेजंड दोन्ही कर्णधारांनी आतमध्ये यायचे. लेजंड्स आणि सरस. लेजंड्स आणि सरस आतमध्ये यायचे. सरस ना. लेजंड कोण आहे. लेजंड कॅप्टन विनोद आंबेडकर कुठे आहेत. विनोद आंबेडकर हा या आतमध्ये या. टॉस उडवायला. टॉस उडवायला यायचंय. चला विनोद आंबेडकर आणि आशुतोष मुगदार निर्माणिका इंटिरियर डिझाईनचे ओनर. आणि बघूया कोण जिंकते टॉस. टॉस का बॉस कोण जिंकला.
विनोद. ओ, स्वान लेजंड्स यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नाणेफेकीचा कोल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय स्वान लेजंड्स यांनी. अजिंक्य संघाचा सगळा भार अजिंक्य यांनी आपल्या खांद्यावर घेतलेला आहे. प्रथम पहिलं गोलंदाजी आणि आता फलंदाजी. ओम आणि अजिंक्य चिले. स्ट्राईकला अजिंक्य, नॉन स्ट्राईकला ओम. पहिली संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक असं पहिलं षटक घेऊन येत आहेत कृष्णा. नामांकित असे गोलंदाज कृष्णा. हो, आणि निर्धाव पहिला चेंडू निर्धाव कृष्णा यांचा. हो, सिद्धेशांत सूत्र क्षेत्ररक्षण. 10 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी रॉयल 500. आणि अजिंक्य चिले त्रिफळाची. चेंडू हा खाली राहिला होता. अजिंक्य चिले यांना काही कळलं नाही आणि त्रिफळाचीत झाले ते म्हणजे अजिंक्य चिले. संघासाठी पहिला धक्का. तीन चेंडू बाकी. नो चेंडू कृष्णा यांचा. धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 1. हो, आणि गणेश बागचा राजा. धावसंख्येत भर. धावसंख्या दिले 4 चेंडू. 2 चेंडू बाकी. वाईट चेंडू. एक चेंडू शिल्लक आहे कृष्णा यांच्या पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा नो चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या दिले 4. एका षटकात 1 गडी बाद 4 धावा. एका षटकात 1 गडी बाद 4 धावा. रॉयल 500 ला जिंकण्यासाठी 3 षटकात 6 धावांची गरज. सतीश संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक असं पहिल्यासाठी घेऊन आले सतीश. ओ, काय करते संघासाठी सतीश. ओ, सुंदर सुंदर गोलंदाजी सतीश यांची. हलवा टाकलेला असा चेंडू कळाला नाही ओम यांना. फोडले चेंडू सतीश. आणि बाद. ओमे बाद झालेले आहेत. दुसरा धक्का लागलेला आहे तो म्हणजे आणि स्वतः सुजल आलेले आहेत. ओ, उत्कृष्ट गोलंदाजी. खरं सतीश खूप सुंदर गोलंदाजी करते संघासाठी. हळवा चेंडू टाकतात आणि कळत नाहीये
सुंदर असा चेंडू, काही कळत नाहीये सुजल यांना. पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू. सतीश खूप सुंदर गोलंदाजी करते संघासाठी. ओ आणि त्रिफळाची सतीश, शाबाश. खूप सुंदर गोलंदाजी, एकदम हळूवार टाकतायत फलंदाजांना. काय काय तिसरा फलंदाज बाद झालेला आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 4 धावा, 4. लास्ट बॉल आहे. धाव संख्या दिले 4. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. चार धाव संख्या झाले 4. 3 गडी बाद, 4 धावा. हो स्वतः आलेले आहेत विनोद आयरे, संघाचा भार घेत आहेत. हो तडला चेंडू पण नाही हातात आणि मेडन हो टाकलेली आहे सतीश यांनी. सुंदर असा गोलंदाजी केली सतीश यांनी संघासाठी. दुष्शांत, बॉलर्स नेम दुष्शांत, संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक असं पहिल्यासाठी घेऊन दुष्शांत. स्ट्राईकला गणेश बागचा राजा अक्षय गुरव. हो सुंदर सुंदर हळूवार टाकताय चेंडू. एक धाव. धाव संख्येत वर, धाव संख्या दिले 5. 3 गडी बाद, 5 धावा. सुंदर सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी करताय दुष्यंत संघासाठी. सुंदर क्षेत्ररक्षण केलं सिद्धेश, पण एक धाव काय वाचू शकले नाही संघासाठी. धाव संख्येत वर, धाव संख्या दिले 6. 8 चेंडू, 4 धावांची गरज जिंकण्यासाठी. ओ विनोद आयरे, शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या दिले 7. हो काळा चेंडू, सुंदर चेंडू. धाव संख्येत काही भर नाही आणि 3 षटकात 10. तीन 6 चेंडू, 3 धावांची गरज. एका षटकात 3 धावांची गरज. कोणी आत येऊ नका, जरा नम्रतेची विनंती आहे. कुठल्याच खेळाडूने आत नाही यायचे. संघ मालक फक्त आत येऊ शकतो. 6 चेंडूत 3 धावांची गरज. सिद्धेश आणि चौका मारून गणेश बागचा राजा अक्षय गुरव यांनी सामना विजयी केलेला आहे. या पुढील होणारा सामना स्वान सरस वर्सेस स्वान